की एका भावासाठी करून आणलेली मुलगी दुसऱ्या भावाचा हात धरून चालली। अशा मुलीला तुम्ही तुमच्या घरची सून म्हणून ऍक्सेप्ट कराल? हा जी, हो मामा, जिच्या विषयी हे सगळं असं बोललं जातं। आणि आता तर काय, ही दोघांची लग्न करायला निघाली। वाह, क्या बात आहे। याला म्हणतात प्युअर अमेरिकन कल्चर। हे बघ जय, पुण्याचं कल्चर काय आहे मला चांगलंच माहिती आहे। तेव्हा हे सगळे तुझे तमाशे बंद कर, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। एक गोष्ट लक्षात ठेव, त्यात जर तू मध्ये आलास तर तुरुंगात पाठवेन मी तुला गजाच्या आड। मामा, अहो मामा, तुम्हाला तुमचे स्टुडंट्स घाबरत असतील हो, मी का घाबरू? आणि जेलमध्ये जायचा जर का प्रश्न असेल तर शमिका करेक्ट आहे त्यासाठी। कारण तिचा हा नवरा समोर असताना दुसऱ्या मुलाशी लग्न करते ती। आरामात अटक होऊ शकते तिला। मग तुम्हाला कसं वाटेल? आधीच आपला एक मुलगा जेलातून कसं असतं हे बघून आलाय आणि आता सुनबाई। शट अप जय, मी माझ्या शमीला जेलमध्ये कधीच जाऊ देणार नाही। सँडी आंटी, मी काय तुझ्याकडे तिला पिकनिकला पाठवण्याची परवानगी नाही मागत आहे सँडी आंटी। मी फक्त एवढंच सांगतोय, जर का तिने दोघांशी लग्न केलं तर तिला अटक होऊ शकते। ज्या कायद्याने आम्ही पती पत्नी झालो आहोत तोच कायदा तिला अरेस्ट करू शकतो। असं नको रे वागूस बाळा। अरे अरे असं का वागतोयस तू? नको ना अभिच्या मागे लागूस। अरे तुमच्याकडे इतके पैसे आहेत, गाड्या आहेत, आम्ही कधी हेवा केला का तुमचा? नको, माझ्या मुलांना सुखात राहू दे। नको असं मागे लागूस रे जय, प्लीज। आई तू रडू नकोस, यांच्यासाठी टिप गाळावीत अशी यांची लायकीच नाही। आणि जय, का वागतोयस रे तू असं? काय मिळतंय तुला याच्यातून? शमिका तुला कधीच आवडली नव्हती, फक्त आत्यानं रिक्वेस्ट केली म्हणून तू लग्न करायला तयार झाला होतास। पण नंतर ती माझ्या प्रेमात पडलीस तर तू का पिटून उठलास? तुझा कोणावर राग यायचाय? ती तुला नाही म्हणली म्हणून शमिकावर? तुला सोडून माझ्यापाशी आली म्हणून माझ्यावर, की स्वतःवरच? की या सगळ्यामध्ये अडकवलं म्हणून आत्यावर? काय त्रास होतो रे तुला? माहितीये मला, आतापर्यंत कुठल्याही मुलीनं तुला टच केलेलं नाहीये ना? तूच सगळ्यांना डिच करत फिरलायस, पण ही पहिली मुलगी आहे तिने तुझे गुण कळताच तुला 4 हात लांब ठेवलंय स्वतःपासून। त्याचा सूड उगवतोयस, बदला घेतोयस त्याचा। नाही जय, मला खात्री आहे या पलीकडे जाऊन काहीतरी कारण आहे, कुठेतरी पाणी मुरतंय।
काहीच कारण नाही. तू सांगत नाहीयेस कारण. काय कारण आहे? बोल ना जय, बोल. तो काय बोलणार? आता जे बोलायचं ना ते मीच बोलते. ठीक आहे जय, मी मान्य करते की आपलं लग्न झालंय. ओके, कायद्याने मी तुझी बायको आहे. I accept it. मग आता त्याच कायद्याचा आधार घेऊन मी तुला सांगते, मी तुला डिवोर्स देते. ओके? आणि हो, तुला वॉर्नही करते, पुन्हा कधी आमच्या आयुष्यात पाय टाकायचा प्रयत्न केलास ना तर याद राख, मग तू आहेस आणि मी आहे. हे किती छान दिसते ना रागवल्यावर. करेक्ट आहे क्षमिका. आता तू आहे आणि मी. सो तू. पण समजा मी तुला डिवोर्स दिलाच नाही तर डोंट वरी. मला खूप काळजी आहे माझ्या भावाची. पण कोणतीही गोष्ट जय प्रभू फुकट करत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. किंमत? येस, किंमत. तुझ्या नावावरची सगळी प्रॉपर्टी आणि तुझ्या कंपनीतले 80% शेअर्स हे माझ्या नावावर झाले पाहिजे. जय, हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलंस तू? माझ्या आणि अभिच्या सुखाला नजर लावतोय ती या प्रॉपर्टीसाठी? माझ्याशी लग्न करायला उतावळा झाला होता ते या प्रॉपर्टीसाठी? हे सगळं काय मामा? हाय, दिस इज अनबिलिव्हेबल ग. आय मीन जय, हाऊ डे यू? तू माझ्या मुलीशी लग्न करायचा विचार करू कसं शकतोस? सँडी आंटी, तुझीच इच्छा होती ना की माझं आणि शमिकाचं लग्न व्हावं? तू असा मुलगा आहेस हे जर मला आधी माहिती असतं तर मी हा विचार कधी केलाच नसता. मलाही कुठे माहिती होतं की शमिका अशी मुलगी आहे म्हणून. लग्न माझ्याशी, प्रेम माझ्यावर, आणि मग नवीन उत्साहाने नवा शो, नवे लोक, नवीन इन्व्हॉल्वमेंट, नवं प्रेम, नवीन लग्न. क्या बात आहे शमिका, क्या बात. बदललीस यार तू. तुला मी आवडत नव्हतं तर सांगायचं ना मला आधी. हा, माझ्याशी प्रेम केलं, मला नवीन स्वप्न दाखवले, आणि आता या सगळ्या इमोशनल अत्याचारची मी जर का फी मागितली तर काय बिघडलं? व्हॉट रबिश. अरे पण कसला अत्याचार? कसलं प्रेम, कसलं लग्न? तुलाही माहितीये आणि मलाही.
आणि इथे जमलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि तरीही काही लोकांना कळायचं बाकी असेल ना, ते आज कळू दे. मी मान्य करते, मी इंडियात आले होते तुझ्यासाठी, तुझ्याशी लग्न करण्यासाठी. त्यानुसार तुला जाणून घेण्याचा प्रयत्नही केला. बस फक्त तेवढे काही दिवस आपल्यात प्रेम आहे असं वाटायला लावणार. ते प्रेम नाही हे लवकर लक्षात आलं माझ्या. अभिजितमुळे प्रेमाचा खरा अर्थ कळलाय मला आणि तुझे खरे रंगही कळलेत मला. आणि म्हणून मी तुझ्यापासून दूर गेले. मग कसलं लग्न, कसलं प्रेम आणि कसला इमोशनल अत्याचार रे? असं कसं म्हणतेस शमिका तू? तू इतकी इनोसेंट आणि जे काय चालाकपणे खेळतेस ना, तुला असं वाटत असेल तुझ्या ऍक्टिंग मध्ये मी पुन्हा पुन्हा फसत राहीन. नाही, एकदा फसलो, आता परत नाही. आणि आताच तू म्हणालीस ना की मी मान्य करते आपलं लग्न झालंय, कायद्याने मी तुझी बायको आहे. त्याच कायद्याचा आधार घेऊन मी तुला डिवोर्स देईन. हे सर्टिफिकेट्स फेक आहेत, हे खोटं आहे. मग त्याला खरं मानून मला डिवोर्स द्यायची भाषा कुठून आली? नाही, हे सगळं खोटं आहे. मी खरंच काहीच नाही केलंय. जय अडकवतोय मला. एवढे दिवस शांत बसलास तू आणि बरोबर आजच्याच दिवशी माझं आणि माझ्या माणसांचं जग उद्ध्वस्त करायला निघाला. नाही, हे सगळं खोटं आहे. मी खरंच काहीच नाही केलं. हे सर्टिफिकेट कुठून आलं? हे फोटोज कोणी काढले? ही सही कोणी घेतली? मला खरंच नाही आठवत आहे, काहीच नाही आठवत आहे. शमिका, सरळ सरळ का सांगत नाही की आपलं लग्न झालंय? मान्य कर ना. ठीक आहे, होतं असं कधी कधी, काही रिलेशन्स नाही वर्कआउट होत. मी फक्त एवढंच म्हणतोय की माझं जे इमोशनल डॅमेज झालं ना, त्याची मला फी दे. दॅट्स इट. आणि मग तू माझ्या भावासोबत रोमॅन्स करायला मोकळेस. जय, हात सोड. जय, हात सोड. सोडला. काय दिवस आले. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असणाऱ्या माणसांनी ऑथेंटिक लग्नवाल्यांना, हक्काच्या नवऱ्याला सांगतायत हात सोड. वा, तू तिचा नवरा नाहीयेस एवढं लक्षात ठेव. जय, चल चल अभिजित, टेक इट इझी. आत्ता तरी मीच तिचा नवरा आहे. हा, पुढे मागे तिचा नवरा नसण्याची किंमत मागतोय मी तिला. जय, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुला सगळ्या गोष्टींच्या किमती माहिती आहेत, हं, पण मोल कशाचे माहिती नाही. हा तुमचा पैशाचा झगमगाटा ना, आणि एक दिवस तुमचे डोळे इतके दिपतील की तुम्हाला पायाखालचा रस्ताही दिसणार नाही आणि तुम्ही कधी दरीच्या टोकाला उभे आहात ते तुम्हालाही नाही कळणार. पैशाचा तमाशा वारंवार दाखवू नका, त्याची किंमत कमी होत जाते हळूहळू. काय आहे, जगात काही गोष्टी मागून मिळतात तर काही विकत घेता येतात. पण या जगात काही गोष्टी अशाही असतात की ज्या मागून मिळत नाहीत आणि विकतही घेता येत नाही. तुमच्या दोघांचं नातं लहानपणापासून तसंच आहे. त्याचं मोल तुला कधीच कळलेलं नाही. जय, दादाचं म्हणणं बरोबर आहे रे. तू विसरलास का? तू आणि अभि एकत्र लहानाचे मोठे झालात. मी तुझ्यावरती रागवले की अभि तुला पाठीशी घालायचा, आणि दादा जर का अभिवरती चिडला असला तर तू दादाची माफी मागायचास अभिच्या वतीने. आणि आता तू हे कसा वागतोय त्याच्याशी? जय,
वयाने आणि अधिकाराने मी वडील आहे. जर फार उशीर केलास ना तर परतीचे सगळे रस्ते बंद होतील. एवढं लक्षात ठेवतो. हे फार इमोशनल झालात तुम्ही सगळेजण. मॉम, हॅलो मॉम, तुझ्या डोळ्यात पाणी. तू विसरतेस का? असंच पाणी आपल्या डोळ्यातही आलं होतं यादी. अरे काय महाभारत चाललंय हे? शोभतं का तुम्हाला? हे महाभारत. महाभारत इज द करेक्ट वर्ड. आजी मस्त आहेस का तू? आजी, तू शिकवलेल्या सगळ्या गोष्टी आज मी इथं फॉलो करतोय. महाभारत वाचून दाखवलं म्हणजे कौरव पांडवांसारखे भांडा असं नव्हतं शिकवलं मी. ते होत राहणार का आमची? मी तू शिकवलेल्या इतर गोष्टींबद्दल बोलतोय. जसं की माणसांना जास्ती हव्यास असू नये, नाहीतर दुःख भोगावं लागतं. तूच शिकवलेस ना, आठवतंय? मला सगळं लक्षात राहिलं. पण काय माझे भाऊराय विसरलेत ते सगळं. म्हणूनच शमिकाच्या मागे लागलेत. आठवतंय मी तुला बोललो होतो, साम दाम दंडभेद कुठल्याही प्रकारे मिळवेन तिला. बघच तू, आकाशातल्या ताऱ्यांनी नाही, मी लिहिली आहे तुमची डेस्टिनी, तुमचं नशीब. ते जर बदलून हवं असेल ना, चुपचाप प्रॉपर्टी पेपरवर सह्या करायला सांग. शमिका, नंतर मी तुला कधीही त्रास देणार नाही. बस बस एक सहीचं अंतर राहिलंय तुमच्यामध्ये. अभिजित, तू सांग ना तिला, ती तुझं ऐकते. जय सर. हो, तुला अडीच आहे. थँक्स. ओके. शमिका, पेपर्स आले. हे डिवोर्सचे आहेत, हे प्रॉपर्टीचे आहेत. तू याच्यावर सही कर, मी याच्यावर सही करतो. सगळा विषय संपला. मग ढोल ताशे वाजवा नाही तर पार्टी थ्रो करा, मी मध्ये येणार नाही. आय प्रॉमिस. चल शमिका, लवकर विचार कर, माझ्याकडे फालतू वेळ नाहीये. लवकर ठरव, पैसा हवा की प्रेम? प्रॉपर्टी हवी आहे की अभिजित? ओके. कूल. मग आपण का थांबलोय? ये दोघं एकत्र सह्या करू वेगवेगळ्या पेपरचं. म्हणजे तुला अभिजित मिळेल आणि मला प्रॉपर्टी. नाहीतर मग थांब. आयुष्यभर थांब. माझी बायको म्हणून मिरवेन तुला सगळीकडे. मी जर सही केली तर ममा आणि रियाचं काय? प्रॉपर्टी माझ्या एकटीची नाही आहे ना? शमिका, शमी, इट इज सो नाईस टू नो की तुला माझी आणि रियाची इतकी काळजी आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आयुष्यात जेव्हा पैसा किंवा प्रेम यामधले एक चूज करायची वेळ आली तेव्हा तू तुझं प्रेम चूज केलंस. तू अभिजितला चूज केलंस. आमचा विचार करू नको बेटा. आम्ही दोघी काय US ला निघून जाऊ, पण तुला अभिजित बरोबर तुझं आयुष्य काढायचं आहे ना? जस्ट गो अहेड. माझा आणि रियाचा अजिबात विचार करू नकोस बेटा. तो मी करते ना. तू काळजी करू नको. तू साईन केलंस,
की तो सगळा पैसा आणि ती सगळी प्रॉपर्टी मला आणि रियालाच मिळणार आहे.